सगळे पिठं घातल्यामुळं हा पौष्टिक पण झाला पराठा। हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। पालकची भाजी, परवा पालकची भाजी आणली होती, अर्धी केली आणि अर्धी उरली होती। आता परत काय पालकची भाजी करता येणार नाही, म्हणून मग आपण आज पालकचे पराठे करूया। त्यासाठी बघा पालक धुवून घेतलाय स्वच्छ मी। ह्या 3-4 मिरच्या, आलं लसूण घेतले ह्यात टाकायला। ती पिठं आहे सगळी, ती मी नंतर दाखवते तुम्हाला। त्याच्या आधी आपण थोडा पालक गरम पाण्यात टाकून घेऊ। पाणी गरम करून घेतले, हा पालक त्यात टाकून ठेवते मी। कच्चा पण टाकला तरी चालतो मिक्सरमधून काढून, पण जर असा आपण टाकला तर पालकचा रंग तसाच राहतो, म्हणून मग गरम पाण्यात टाकून ठेवायचा। हा जरा थोडासा पालक गार होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। सगळे पिठं दाखवते मी तुम्हाला। थोडं 2 मिनटं राहू देऊ हे, मग ते पालक निथळून घेऊ। पिठं घेते मी हे बाजरीचं पीठ आहे, हे ज्वारीचं आहे, हे तांदळाचं आहे आणि गव्हाचं पीठ आहे। हे डाळीचं पीठ घालते, बेसन पीठ। आता हा पालक आणि हा मीठ मिरची लसूण मिक्सरमधून काढून घेते। ह्यात बघा मी 1 चमचाभर तेल टाकते। तेल टाकले, अर्धा चमचा ओवा, हळद, जिरं, हे सगळं टाकलं। आता तो पालक मिक्सरमधून काढून घेते मी, मग आपण हे पीठ मळू। चटणी करायला बघा थोडंसं सुकं खोबरं घेतलंय मी, ह्या मिरच्या 4 लसूण आणि हा पुदिना आहे, मीठ चटणी करायला। मिक्सरमधून काढून घेतलं हे, आणि ही पुदिन्याची चटणी हे मळून घेते मी पिठात। पालक शिजवलेलं तेच पाणी आपण वापरू, गरम पाणी। हे भांडं पण विसळून घेते मी। मस्त हा गोळा करून घेतला। हे पीठ तयार करून तुम्ही कधी वाटेल तेव्हा 2-2, 4-4 असे करू शकता पराठे। तवा ठेवलाय तापायला, करून घेऊ आपण आता। मी ह्यात सगळी पिठं माझ्याकडे होती म्हणून घातली। तुम्ही फक्त जे कोणतं पीठ असेल आपल्याकडं, आणि डाळीचं पीठ गव्हाचं पीठ घातलं तरी चालतं। माझ्याकडे सगळी पिठं होती म्हणून मी घातली। हलक्या हलक्या हाताने प्लास्टिकचा पेपर घातला तरी चालतो।
2 मिनटं झाकण ठेवते. तुम्ही याला बटर तूप काही लावू शकता. गॅस जरा बारीक केला, जास्त तवा तापला. हे बघा, हे आपले पराठे तयार आहेत. हे दही आणि ही पुदिन्याची चटणी. कसं वाटलं कमेंट करून सांगा. माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.